या विधेयकाला दक्षिण भारतामध्ये अगदी तीव्र स्वरूपामध्ये विरोध झाला. अपवाद फक्त तेलुगू देसम पार्टी. अर्थातच स्वाभाविक आहे, कारण तेलुगू देसम पार्टी हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग आहे. सध्या सरकारच्या बाजूने ते आहेत. आणि केरळमध्ये मात्र काही ख्रिश्चन संघटना आहेत, त्यांनी याला पाठिंबा दिला. तर एकंदर ह्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्याच्या राज्यस्तरीय राजकारणावरती काही त्याचा प्रभाव पडेल? हो, प्रत्येक राज्यात वेगवेगळा पडणार आहे. तुम्ही जो उल्लेख केलात की तेलुगू देशम पार्टी, मी तुम्हाला सांगतो की चंद्राबाबू नायडू आणि जनता दल हे जे आलेले आहेत मोदींच्या बरोबर, कारण लोकसभेला मोदींना 240 जागा मिळाल्या, तेव्हा ते सरकार त्यांचं एकट्याच्या मेजॉरिटीचं नक्कीच नाही, एनडीएचं सरकार आहे. आणि त्या सरकारमधले घटक दल असे आहेत दोन्ही, म्हणजे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार, म्हणजे ते पलटूराम त्यांना म्हटलं जायचं. म्हणजे ते कुठल्याही क्षणी बाजी पलटतील आणि पक्ष बदलून जातील दुसरीकडे, असं जरी म्हणत असले तरी मला असं वाटत नाही. त्याचं कारण असं की चंद्राबाबू नायडूंच्या राज्याची परिस्थिती आर्थिक खूप खराब होती लोकसभेच्या वेळेला. आणि आत्ताच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांच्या पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात निधी तेलुगू देसमला दिला किंवा त्या राज्याला दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्याकडनं कर्ज घेतलं असेल मोठ्या प्रमाणात, तर पटकन त्या माणसाच्या विरुद्ध बंड करायला धजावत नाही. हे वैयक्तिक आयुष्यातही घडतं आणि हा मानवी स्वभाव आहे. म्हणजे मी त्यात भ्रष्टाचार, शिष्टाचार, नैतिकता हे राजकारणाला फार लागू होतील अशातला भाग नाही. पण तेलुगू देशम पार्टी ही मोदींच्या ओझ्याखाली आहेच कर्जाच्या, किंवा त्या राज्याला गरज आहे केंद्राची आज त्यांच्या प्रगतीसाठी. अशा परिस्थितीत तेलुगू देशम काही विरोधी जाऊ शकेल असं नाही. म्हणून त्यांनी जी भाषणं केली आहेत, म्हणजे पुन्हा मी आपल्या जिज्ञासू प्रेक्षकांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी तेलुगू देशमच्या नेत्यांची भाषणं बघा, प्रतिक्रिया बघा, तुमच्या लक्षात येईल की त्यांनी एनडीएला सपोर्ट केलं का? आहेच, ते सरकारमध्ये आहेत म्हणून सपोर्ट केलं आहे, पण थोडासा गार्डेड सपोर्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याचं कारणही तेच आहे की त्यांच्या राज्यातली मुस्लिम लोकसंख्या आणि त्याच्या निवडणुकीवर होणारे परिणाम आणि भविष्यातलं राजकारण या अंगाने तो त्यांचा प्रतिसाद आहे असं मला वाटतं. आणि केरळमधलं तुम्ही जे म्हणालात की अनेक चर्चेसचा पाठिंबा आहे, अमित शहांनी त्यांच्या भाषणात देखील हे सांगितलं की देशभरातल्या चर्चेच्या संघटना ज्या आहेत त्यांनी पत्र दिलं आहे की हे एकमताने बिल पास व्हावं यासाठी प्रयत्न करा इथपर्यंत, कारण त्यांना त्याचा त्रास होतो. म्हणजे आपण जगभर जर पाहिलं तर इस्लाम विरुद्ध ख्रिश्चॅनिटी हा मोठा संघर्ष जगाच्या पातळीवर आहे. म्हणजे आपल्याकडे तो गावागावात आहे अशा परिस्थिती नाही, पण केरळमध्ये इसेन्शियली ख्रिश्चॅनिटी जास्ती आहे. म्हणजे आणि त्या ठिकाणी जर वक्फ बोर्डाकडनं काही जमिनी गेल्या असतील तर त्यांना तो उपद्रव जास्ती जाणवत असेल. तीच गोष्ट गोव्यात होऊ शकते. तीच गोष्ट आणखीन काही म्हणजे अन्य राज्यात छोटी छोटी की जिथे ख्रिश्चन बहुल आहे तिथे हा त्रास होऊ शकतो, इस्लामचा हातपाय पसरणं किंवा मुस्लिम समाजाचा, आणि मग त्यातनं वक्फ बोर्डाचा उपद्रव. आता वक्फ बोर्डाने अचानक ही प्रॉपर्टी आमची म्हटली म्हणून आम्हाला त्रास झाला, असे अनेक चर्चेस असणार की जे अमित शहांनी भाषणात सांगितलं. कारण आपल्याला पडताळायला आत्ता तरी काही शक्यता नाही फिजिकली जाऊन, पण अनेक चर्चेसनी पाठिंबा दिला या बिलाला असं ते म्हणाले. ते फ्लोअरवर खोटं बोलणार नाहीत असं मला वाटतं. तसं जर असेल तर त्यांचा जरी विरोध म्हणजे त्यांचा सपोर्ट असला वक्फ बिलाच्या ह्या सुधारणांना, म्हणून एका रात्रीत ते सगळे लोक भाजपला मत द्या असं चर्चेंमध्ये फतवा काढतील असं मला वाटत नाही. म्हणजे केरळमध्ये चर्चेसनी पाठिंबा दिला तर एनडीएला फायदा आहे का? तर आहे वरकरणी, पण म्हणून एका रात्रीत तिथे सगळे लोक भाजपकडे जातील असं मला वाटत नाही. कारण तिथे भारतीय जनता पक्षाच्या मातृसंघटनेची पण वनवासी कल्याण आश्रमासह अनेक कामं आहेत. पण निवडणुकीमध्ये थेट बेनिफिट मिळाला असं नोशनल एखाद्या बिलाने किंवा चर्चने एखाद्या विषयात पाठिंबा दिला म्हणून राजकीय फायदा लगेच होईल असं मला वाटत नाही. तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने अगदी कडवा विरोध केला. आणि दुसरा एक मुद्दा